नमस्कार, मी सीए रमेश प्रभू, अध्यक्ष महाराष्ट्र सोसायटी वेलफेअर असोसिएशन. रोजचं सारखा आज सुद्धा डेली न्यूज अँड रिअल एस्टेट स्टोरी मध्ये आपल्याला स्वागत करतो. आज आपल्याला एक असं बातमी घेऊन आलोय की जे ऐकून तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रीयनला बरं वाटेल. लक्षात आलं, एक सामूहिक संस्था आपण स्थापन करतोय कायद्याच्या दृष्टी, त्याला हाऊसिंग सोसायटी म्हणतात. पण अपार्टमेंट मध्ये काय होतोय हे सुद्धा एक व्यवस्था आहे. इथे समजा तुम्ही 20 फ्लॅट धारक आहे आणि प्रत्येकाचं एक उदाहरणार्थ घेऊ आपण. सर्वचा एरिया 1000 फूट आहे आणि जमीनचा एरिया किती आहे? फॉर एक्झाम्पल 20,000 स्क्वेअर, बरोबर आहे. तर 20,000 स्क्वेअर फूट आहे ना, आणि प्रत्येकाचा 1000 स्क्वेअर फूट आहे. तर प्रत्येकाचा अधिकार जमीनमध्ये किती आहे? 5%. 5% कसं? 1,000 डिवायडेड बाय 20,000. 20,000 मध्ये तुमचं 1,000 स्क्वेअर फूट आहे, म्हणून तुमचा अधिकार 5%. 5% ऑफ द लँड अँड 5% इन द बिल्डिंग. आणि हे कसं केलं जातात, कुठून हे माहिती मिळतात? हे माहिती करण्यासाठी आपल्याला डीड ऑफ डिक्लरेशन, जो बिल्डर आहे, जो जमीन मालक आहे, तो एखादा लेआउट आहे कुठला 20,000 स्क्वेअर फूटचा, त्याच्यामध्ये एक इमारत बांधतो. इमारत बांधताना मी उदाहरणार्थ म्हणतो, प्रत्येकाचे 1000 फूट आहे किंवा 500 स्क्वेअर फूट आहे, तो 2.5% म्हणतात, बरोबर. जिथे 2,000 फूट आहे तिथे तो 10% म्हणतात. काही फ्लॅट 2,000 असेल तर 10% म्हणणार. ज्यांच्या 500 फूट आहे त्याला 2.5% म्हणणार. जिथे 1000 फुटाचा आहे तिथे 5% म्हणतात, 5%. आणि हे जे फ्लॅट नंबर 1 500 स्क्वेअर फूट 2.5%, फ्लॅट नंबर 2000 स्क्वेअर फूट 10%, फ्लॅट नंबर 3 1000 स्क्वेअर फूट सो 5%. असं करता 20 फ्लॅटचा टोटल जे गणित ते डीड ऑफ डिक्लरेशन मध्ये दिलं जातं. त्याला सेक्शन 2 ऑफ महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ऍक्ट, त्याच्यात असं म्हटलं की द ओनर शॅल प्रिपेअर अ डीड ऑफ डिक्लरेशन, गेट इट रजिस्टर्ड विथ द सब रजिस्टर. तर तिथे तो डिक्लरेशन घेतो. त्या डिक्लरेशन मार्फत प्रत्येकाचा एरिया ठरला जातो. आता प्रत्येक फ्लॅटचा एरिया ठरल्यानंतर इथे काय असतो, प्रत्येकाच्या नावाने कन्व्हिन्स केलं जातात. 7/12 सगळ्यांचं नाव आहे. 20 फ्लॅट धारक असेल तर 20 लोकांना नाव येणार. जिथे हाऊसिंग सोसायटीमध्ये नाव कोणाचं होता, अपार्टमेंट आहे 20 लोकांचं नाव येणार. आणि 20 लोकांचं नाव आल्यानंतर प्रत्येकाचा अधिकार किती आहे तिथे लिहिलं जातात. 2.5%, 5%, 1%, 0.01% ऑफ द अनडिवाइडेड शेअर. कोणाचाही अधिकार कुठे नसतो, फक्त एक 7/12 नाव सांग. याच्यात अडचण काय येतो जरा समजून घ्या. एक अडचण असं येतो, समजा उद्या कोणी वारल्या, एक्सपायर, तर एक्सपायर झाल्यावर एक अडचण निर्माण होता. ते अडचण म्हणजे की त्या लिगल ॲपना सिटी सर्वे ऑफिसमध्ये जाऊन किंवा तलाठी ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्या वारसदार कोण आहे काय नाही शिंदा करावं लागतं आणि तिथे त्यांना नाव ट्रान्सफर करून द्यायचं. हे पहिलं आमचं. दुसरं, जेव्हा तुम्ही फ्लॅट रिसेल करणार तर तुमचं जेव्हा रिसेल होणार तिथे सुद्धा तुम्हाला ऍग्रीमेंट फॉर सेल न करता सेल डीड बनावं लागेल. आणि सेल डीड बनवून तुम्हाला तिथे तलाठी ऑफिसमध्ये किंवा सिटी सर्वे ऑफिसमध्ये जावं लागेल. तिथे जाऊन परत तुमचं नाव तिथे टाकावं लागेल. म्हणजे प्रत्येक वेळा तुम्हाला कुठे ना कुठे अडचण निर्माण होईल. व्हेअरएज इफ इट इज विदिन द सोसायटी, तुमचाच पदाधिकारी तुमच्याच बिल्डिंगमध्ये राहतात, तिथे तुम्ही जाऊन शेअर सर्टिफिकेट ट्रान्सफर. खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आपण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपलं वाटत असेल की तुमचं मित्रांना सुद्धा ह्याचा फायदा होऊ शकतो म्हणून ह्याला व्हायरल करा. प्रत्येकाने ह्या व्हिडिओ बघून ह्याच्यानंतरचा जे फायदा आपण घ्यावा असं मी आपल्याला विनंती करतो. खूप खूप धन्यवाद.